नमस्कार, मी सौ लीला हर्षद सोनवणे, बिझनेस कन्सल्टंट। यापूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला व्यवसाय जेव्हा सुरू करायचा असतो त्यापूर्वीच आपण आपल्याला संकल्पनेवर जर विचार केला आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याचबरोबर आपल्या कौशल्यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो। त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघितला। त्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या संकल्पनेशी संबंधित काही मार्केट सर्वे कसा करायचा याच्याविषयीच्या उपाययोजनांचा आपण अभ्यास केला आणि त्यामध्ये आपण मग जे 90% लोक असतात जे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग करत नाही किंवा त्यांचं प्लॅनिंग जर प्रॉपर नसेल तर ते कसे फॉरएव्हर स्ट्रगलर होऊन राहतात आणि त्याचबरोबर जे 10% लोक आहेत जे चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करतात आणि त्यांचं सक्सेस 100% ते मिळवतात, तर ह्या सुद्धा फॉर्म्युलाला आपण अभ्यासलं। आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण बघणार आहोत। आपण जे प्रोडक्ट बनवणार आहोत किंवा ज्या सर्व्हिसेस आपण देणार आहोत त्याची प्राइस लिस्ट हा खूप इम्पॉर्टंट टप्पा आहे आपल्या बिझनेसचा। आपण जे प्रोडक्ट बनवतो आहे ते प्रोडक्ट आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये विकणार आहोत। उदाहरणार्थ आपण मसाल्यांचं समजा उदाहरण जर घेतलं तर ते 50 ग्रॅममध्ये विकणार आहोत, अर्धा किलोमध्ये विकणार आहोत, 1 किलोमध्ये विकणार आहोत की त्याच्याही पलीकडे आपली वेगळी काही उपाययोजना आहेत। आणि मग ह्या फॉर्मॅटमध्ये विकण्यासाठी 50 ग्रॅमचा काय रेट आहे, अर्धा किलोचा काय रेट आहे, 1 किलोचा काय रेट आहे, या सगळ्याची एक प्राइस लिस्ट ज्याला आपण स्पष्ट मराठीमध्ये दरपत्रक म्हणूया, हे दरपत्रक आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे। हे जर आपण ऑइलमध्ये गेलं किंवा लिक्विडमधल्या एखाद्या बिझनेसमध्ये गेलं तर मग किती ml मध्ये खोबरेल तेल म्हणूया आपण, तर ते किती ml मध्ये अवेलेबल असणार आहे, 10 ml मध्ये अवेलेबल असणार आहे का, की ते 250 ml मध्ये असेल की 500 ml मध्ये असेल की डायरेक्टली आपण 1 लिटरची पण त्याची कॅन विकू शकणार आहोत। आणि मग ह्या सगळ्या पॅकिंगच्या फॉर्मॅटमध्ये त्याची प्राइस बदलत जाते। मग ती काय काय प्राइसने आपण विकणार आहोत। त्याचबरोबर आपण समजा एखाद्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे तर गारमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपण मग नंबरने काउंट करणार की आपलं एक प्रोडक्ट आपण कितीला विकणार। फॉर एक्झाम्पल एखादा शर्ट आहे तर तो एक शर्ट आपण कितीला विकणार, पण एखादी स्कीम आपण बनवली त्याची, मग 4 शर्ट्सचा एक सेट केला तर ह्या 4 शर्ट्सचा सेट आपण कितीला विकणार। म्हणजे आपल्याकडे जितके प्रोडक्ट अवेलेबल आहेत ते प्रोडक्ट नंबर वाईज आपण किती विकणार, एक नग म्हणून ते कितीला विकलं जाणार आणि त्याचा जर आपण कॉम्बो पॅक बनवला, एखादी स्कीम त्याच्यावर बनवली तर ती स्कीम आपण काय प्राइसमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, तर याची प्राइस लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे। याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे ते म्हणजे याच्यावर आपण कुठे डिस्काउंट देऊ शकतो का, तर किती लेवलपर्यंत आपण डिस्काउंट देऊ शकतो। तर ह्या डिस्काउंटचं वर्कआउट आपण कसं करू शकतो, आपल्याला प्रोडक्ट बनवण्यासाठी काय खर्च आलेला आहे आणि आपण त्याची विक्रीची जी किंमत ठेवलेली आहे त्या विक्रीची किंमत आणि आपल्याला बनवण्यासाठीचा आलेला खर्च याच्यामध्ये किती मार्जिन आहे। मग आपण तिथे आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा थोडा अंदाज घेणं गरजेचं आहे। आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याच्यावर एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, पण आत्ता सध्या आपण एक समजून घेऊया की हे सगळे प्रोडक्ट बनवताना त्याच्या रॉ मटेरियलचा मला किती खर्च आला, त्याच्यासाठी काही मशिनरी लागली असेल त्याचा किती खर्च आला, त्याच्यासाठी जागा लागली असेल, लाईट लागली असेल त्याचा किती खर्च आला, जी मॅनपॉवर मी लावली होती त्या कामासाठी ते लेबर चार्जेस मला किती लागले आणि त्याही व्यतिरिक्त मी जेवढा वेळ दिलेला आहे त्या कामासाठी, हा सगळ्याचा अंदाज बांधला तर प्रोडक्ट बनवण्याचा खर्च म्हणजे थोडक्यात डायरेक्ट एक्सपेन्सेस किती लागले हे आपण समजू शकतो। त्यानंतर आपण ते प्रोडक्ट विक्रीसाठी त्याच्यासाठी काही नियोजन करणार आहोत का, काही ॲडव्हर्टिजमेंट त्याच्या करणार आहोत का, त्याचं ब्रँडिंग आणि प्रमोशनसाठी काही सोर्सेस वापरणार आहोत का, ते प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठीचं काही ट्रान्सपोर्टेशनचं नियोजन करणार आहोत का, ते तुम्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कॅल्क्युलेट करू शकता। आणि ह्या सगळ्याचं खर्च जाऊन किती मार्जिन उरतं आहे माझ्या MRPमध्ये आणि ह्या खर्चामध्ये, मग त्याच्यात तुम्ही ठरवू शकता की तुम्ही डिस्काउंट देऊ शकता की नाही देऊ शकत, किंवा देऊ शकता तर किती डिस्काउंट देऊ शकता जेणेकरून ते डिस्काउंट देऊनसुद्धा तुम्हाला ते प्रोडक्ट विकणं परवडलं पाहिजे। जसं आपण आता बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट बनवणे आणि मग प्रोडक्टची पॅकिंगनुसार त्याचे चार्जेस ठरवणे। त्याचबरोबर सर्व्हिस इंडस्ट्रीकडे जर बघितलं आपण तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण एक उदाहरण म्हणजे कुरिअर सर्व्हिसेसचं उदाहरण घेऊ शकतो। तर आपल्याला हे माहिती आहे की कुरिअर सर्व्हिसेसमध्ये
साधारणपणे किती वजनाचं कुरिअर आपण पाठवतो आहे किंवा किती वजनाचं ट्रान्सपोर्टला आपण मटेरियल देतो आहे, तर त्या वजनावर त्याचे चार्जेस ठरवले जातात. तर तसेच सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्री पण भरपूर मोठी आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुरिअर सर्व्हिसेस बघा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या डॉक्टरची सेवा बघा. तिथे व्हिजिटप्रमाणे चार्जेस असतात. आपण एका व्हिजिटला गेल्यानंतर आपल्याला तिथे चार्जेस सांगितलेले असतात की पहिल्या व्हिजिटचे एवढे चार्जेस असणार आहे, दुसऱ्या व्हिजिटचे एवढे चार्जेस असणार आहे. एखादं कोचिंग इन्स्टिट्यूट असेल तर कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जे कोर्सेस शिकवले जाणार आहे तर तिथे पर स्टुडंट चार्जेस घेतले जातात की एका कोर्सचे एका विद्यार्थ्याला किती चार्जेस लागणार आहे. त्याचबरोबर काही लोक फ्रीलान्सिंग काम करत असतात. तर मग फ्रीलान्सिंग काम करत असताना काही ब्युटिशियन असतील, काही ॲक्टर्स असतील, काही आर्टिस्ट असतील, तर ते एका व्हिजिटप्रमाणे त्यांचे चार्जेस ठरवत असतात. तर ही सगळी आपल्या सर्व्हिसेसची, आपल्या चार्जेसची एक प्रॉपर लिस्ट आपल्याकडे असणं आवश्यक असतं. मग त्या चार्जेसमध्ये आपण व्हिजिटप्रमाणे चार्जेस देतो का, मग त्याचे मंथली काही पॅकेजेस आहेत का, त्याचे इयरली काही पॅकेजेस आहेत का, याची जर क्लॅरिटी आपण सुरुवातीला स्वतःसाठी पण ठेवली आणि आपण कस्टमरशी बोलताना, त्यांना माहिती देताना पण ही जर क्लॅरिटी आपण त्यांना दिली, तर आपला व्यवसाय खूप पटकन लोकांपर्यंत पोहोचू शकतो. लोकांना त्याची क्लॅरिटी येऊ शकते आणि त्याचा जो सेल्सचा जो रेशो आहे, त्या सेल्सच्या रेशोमध्ये खूप चांगली वाढ होऊ शकते. तर ह्या दोन्ही प्रकारामध्ये, मॅन्युफॅक्चरर असू दे, ट्रेडर असू देत किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमधले असू दे, ह्या दोन्ही प्रकारांमध्ये ज्यावेळेस आपल्याला प्राईस ठरवायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एक कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याकडे असला पाहिजे. कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे कसा, मी ज्या व्यवसायात काम करत आहे त्याच व्यवसायामध्ये अजून बाकीचे 2 किंवा 3 लोक काम करत असतील तर मी तिथे जाऊन व्हिजिट केली पाहिजे. मी बघितलं पाहिजे की सेम प्रोडक्ट ते कितीला विकत आहेत किंवा सेम सर्व्हिसेस ते कितीला देत आहेत. आपल्या क्वालिटीमध्ये आणि त्यांच्या देण्यात येणाऱ्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे. अर्थात प्रत्येक बिझनेसमॅनने, प्रत्येक सर्व्हिस देणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या क्वालिटीविषयी शुअर असलंच पाहिजे. ती तर व्यवसायाची खरी यशाची किल्ली आहे की तिथे सक्सेस जास्त चांगला मिळू शकतो. जिथे जास्त चांगली क्वालिटी तिथं खूप चांगला सक्सेस मिळू शकतो. पण ह्याच्यातला फरक आपल्याला समजून सांगता आला पाहिजे की माझ्याकडच्या सर्व्हिसेसमध्ये, माझ्याकडच्या प्रोडक्टमध्ये असं काय वेगळं आहे, असं काय युनिक आहे की ज्याच्यासाठी आपण ही प्राईस चार्ज करतो आहे. तर अशा प्रकारे आपण मॅन्युफॅक्चरर्स करता किंवा सर्व्हिस इंडस्ट्री करता किंवा ट्रेडर्स करता प्राईज लिस्ट बनवणं किती महत्त्वाचं आहे आणि ती कशी बनवावी, त्याच्यात कोणकोणते टप्पे लक्षात घ्यावे हे आज आपण बघितलेलं आहे. या आणि अशाच व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आत्तापर्यंतचे व्हिडिओ आपण ज्या बेसिक संकल्पना आहेत व्यवसायाच्या त्याच्यासाठी केलेल्या आहेत. आता इथून पुढे आपण काही सिरियस आणि काही महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश करणार आहोत. जसं की व्यवसायाचं बजेट कसं असावं, किमान 6 महिन्याचं, 1 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं, तुमचं सर्वायविंग कॅपॅसिटीचं बजेट कसं असावं, तुमचा सेल्सचं टार्गेट किती असलं पाहिजे, तुमच्याकडे काय विजन असलं पाहिजे की मला जॉग्राफिकली कुठं पोहोचायचं आहे, याच्याविषयीचं तुमचं स्वतःचं काय नियोजन आहे, जे तुमचं ॲज अ लीडर म्हणून व्यवसायाचं नियोजन असणार आहे ते तुम्ही तुमच्या टीमला देणार आहात आणि ती टीम ते घेऊन पुढे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या कंपनीसाठी काम करणार आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली काहीही मत असेल, आपलं एखादं मत असेल किंवा तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंक बघूनसुद्धा तुम्ही या व्हिडिओला स्वतःला कनेक्ट करू शकतात आणि इथून पुढचे सकारात्मक व्हिडिओ बघत राहण्यासाठी पाहत राहा सप्रेम मराठी चॅनल, ट्रेनिंगवाले चॅनल.